नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, ज्याला जीवनामध्ये माणूस म्हणून जगणं जमलं त्याला जीवन खऱ्या अर्थाने कळलं, जीवन खऱ्या अर्थाने समजलं. माणसाचं मोठेपण हे त्याच्या पैशावर, त्याच्या संपत्तीवर, मालमत्तेवर ठरत नाही, तर त्याचं मोठेपण त्याच्या आचारावर, त्याच्या विचारावर ठरत असतं, त्याच्या कर्तृत्वावर ठरत असतं. सेरेना विल्यम, महान बॅडमिंटनपटू सेरेना विल्यम हिने आपली सगळी संपत्ती 500 दशलक्ष एवढी संपत्ती तिने गरिबांना दान करून टाकलेली आहे. गरिबांसाठी तिने मोठं इस्पितळ उभं केलं आणि ते मोफत विनामूल्य असं तिने इस्पितळ उभं केलं आहे. तेव्हा खऱ्या असं म्हणावंसं वाटतं की यांना जीवन कळले हो. सेरेना विल्यम यांच्यासारख्याच म्हणावं असं वाटतं की दिव्यत्वाची होते प्रचिती, तेथे कर माझे जुळती. मंडळी, अभिनेते म्हणजे कलाकार, चित्रपट क्षेत्रातले किंबहुना नाट्यक्षेत्रातले हे फिल्मी कलाकार, किंबहुना खेळाडू, सर्व क्षेत्रातले खेळाडू, त्याचे स्टार हे सगळ्यांचे आवडते असतात. त्यांच्याकडे करोडो अब्ज रुपयाची प्रॉपर्टी असते, परंतु त्याचा विनियोग कोण कसा करतो हा फार महत्त्वाचा असतो. हा मुद्दा फार महत्त्वाचा असतो. कारण पैशाने श्रीमंत असणारी माणसं, संपत्तीने श्रीमंत असणारी माणसं ही पूर्वी होती. संपत्ती मोजण्याची पद्धत त्यावेळी चलन हा प्रकार वेगळा असेल, परंतु श्रीमंत माणसं पूर्वी होती, संपत्तीने मोठी माणसं पूर्वी होती, परंतु त्यांचं कोणाचं स्मरण केलं जात नाही. परंतु मनाने मोठी असणारी माणसं, विचाराने आचाराने मोठी असणारी माणसं, कर्तृत्वाने मोठी असणारी माणसं, समाजासाठी झिजणारी माणसं, आपण समाजाला देणं लागत आहोत, समाजाचं, राष्ट्राचं, जनतेचं, गरिबांचं देणं लागत आहोत, आपला देह त्यांच्यात झिजला पाहिजे असा थोर उदात्त विचार करणारी माणसं हीच कायम स्मरणात राहतात. आणि आपल्या हीच माणसं हजारो वर्ष स्मरणात राहिलेली आहे. त्यामुळे अशाच माणसांना खरं जीवन कळलं असं म्हणावं असं वाटतं. सेरेना विल्यम ही महान बॅडमिंटनपटू, त्यांनी लक्षावधी कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी त्यांची होती आणि ती त्यांना त्यांच्या खेळामधून, खेळाच्या त्यांच्याकडे असणारे कलागुण ह्या माध्यमातून मिळाली होती, प्राप्त झाली होती. ती त्यांची कष्टाची, बुद्धिमत्तेची कमाई होती, ही खरी गोष्ट आहे. परंतु त्याही प्रॉपर्टी त्यांनी अशा तऱ्हे विनियोग केला. 500 दशलक्ष ही मालमत्ता त्यांनी, सगळीच्या सगळी मालमत्ता त्यांनी त्यांच्या एका मोठ्या 1200 खोटांचं इस्पितळ त्यांनी उभं केलं. आणि तिथे त्या सेरेना विल्यम गेले 1.5 महिना तंबू ठोकून, ते हॉस्पिटलचं काम सुरू आहे इस्पितळाचं म्हणून तंबू ठोकून राहत आहे. त्या पायात चप्पलही घालत नाहीत, अनवाणीच आहेत, तिथे लक्ष देत आहेत. आणि बाकी त्यांना जी मिळालेली पदकं होती, कारण अनेक ग्रँड स्लॅम पदक त्यांना स्पर्धेत त्याचे पदकं मिळालेली होती, ती जिंकून. तर तीही त्यांनी पदकं वितळवली, कारण ती सोन्याची पदकं असतात, तिने वितळवली. आणि त्यातून जे पैसे आले त्यातून त्यांनी मशिनरी, अशी मोठी महागडी मशिनरी असते ती त्यांनी खरेदी केली. आणि ही इस्पितळ त्यांनी नफ्यासाठी नाही, नफेखोरीसाठी नाही. जसं मागे ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं सगळं बाहेर पडलं सगळं, तसं त्याच्यासाठी देखावा करण्यासाठी केलेलं नाही आहे. हा त्यांचा देखावा नाही आहे, तर हे गरिबांना मोफत विनामूल्य, याची खरंच परिस्थिती नाही आहे. आजार झाला, मोठा आजार झाला, तर काय करायचं यांच्याकडे मोठा प्रश्न असतो. पैसेवाल्यांचं ठीक आहे, लाख 2 लाख रुपये फी देऊ शकतात, पण गरिबांचं काय आहे, जे दिवसाला 200-500 रुपये कमावून कसतरी उदरनिर्वाह ज्यांचा होतो त्यांचं काय, ह्यांचा विचार हा सेरेना विल्यम ह्यांनी केला. आणि ह्यांनी ते त्याच्यासाठी खास स्वतःचे सगळे पैसे खर्च केले. मंडळी, तत्त्वज्ञान देणं सोपं असतं, कृतीत आणणं, आचरणात आणणं कठीण असतं. ते कठीण असतं. उदाहरणार्थ, त्या मध्यंतरी अशी एक प्रथा पडून गेली होती की त्या मिस वर्ल्ड म्हणजे विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये जी पहिली येणार
तिला ती स्पर्धक जी पहिली येणार आणि विश्वसुंदरी म्हणून तिचं नाव होणार, तिची मुलाखत घेताना ती पहिलं वाक्य म्हणणार. तिला प्रश्न विचार, तुम्हाला आता उर्वरित आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे? तर ती म्हणणार, नाही मला गरिबांची सेवा करायची आहे. अरे गरिबांची सेवा म्हणजे काही ठरलेलं वाक्य, पुस्तकातलं वाक्य, वाचलेलं वाक्य, पाठ केलेलं वाक्य म्हणून दाखवणार. गरिबांची सेवा म्हणजे कशाशी खातात हे माहिती आहे का? गरिबांची सेवा नेमकं काय असतं हे माहिती आहे का? कधी गरिबांचा विचार खरंच केलेला असतो का ह्यांनी? गरीब कसा राहतो, कुठे झोपतो, कुठे खातो, किती पैशात भागवतो, ते साहित्य ह्यांच्या साध्या मेकअपला पुरणार आहे का? गरिबांचा महिन्याचा खर्च असतो, उदरनिर्वाहाचा सगळा घर खर्च, तो यांचा एक दिवसाच्या मेकअपसाठी ते पुरणार आहे का? नाही आहे. मग उगाच आपलं म्हणायचं की गरिबांची मला सेवा करायची आहे. किती विश्वसुंदरीने गरिबांची सेवा केली किंवा गरिबांच्या सेवेसाठी एखादं काहीतरी उभारलं? नाही. तर अशी उदाहरणं दुर्मिळ असतात. सेरेना विल्यम ह्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, तितकं कमी आहे की त्यांनी अशी भाषणबाजी केली नाही, तत्त्वज्ञान मांडलं नाही, व्याख्यानं दिली नाहीत, मुलाखती दिल्या नाहीत आणि मोठेपणाही केला नाही आणि मिरवले. आता एवढं त्यांनी केलेलं आहे ते कृतीत आणलं. न बोलता, न सांगता, न जाहिरात करता कृतीत आणलं. ह्यांना खरंच सलाम केला पाहिजे की त्यांनी जाहिरातबाजी केलेली नाही आहे. हे सगळं त्यांचं शांतपणे सुरू आहे. त्यांच्या हे आईवडिलांचे संस्कार आहेत आणि ते आईवडिलांनी दिलेले संस्कार त्यांनी आचरणात आणलेले आहेत. तेव्हा सेरेना विल्यम ह्यांच्यासोबत त्यांच्या आईवडिलांना देखील मानाचा मुद्रा, त्यांनाही विनम्र अभिवादन की त्यांनी अशी मुलगी घडवली जी आदर्श माणूस ठरली. मनुष्य किती जगला, याच्यापेक्षा कसा जगला, तो समाजासाठी कसा झिजला आणि समाजाचा, राष्ट्राचा, गोरगरिबांचा कसा तो विचार करतो हे महत्त्वाचं असतं. त्यांनी समाजाने त्याला एवढं दिलं, मग समाजाला त्यांनी काय दिलं हे महत्त्वाचं असतं. तर समाजाला सेरेना विल्यमनी तन, मन आणि धन दिलं. तन मन सगळे देऊ शकतात, पण धन द्यायची जेव्हा पाळी येते, जेव्हा वेळ येते, तेव्हा हात आखडता घेतात. असं यांनी केलं नाही. सर्वस्व अर्पण करून केलं. समर्पित जीवन ह्याला म्हणतात, ह्याला समर्पित जीवन म्हणतात. नाहीतर अनेक अभिनेते आहेत, अनेक खेळाडू आहेत, दिवसाला कमाई त्यांची लाख लाख कोटी कोटी आहे, त्यांच्याकडे किती संपत्ती याची त्यांना गणती नाही. आणि दारू त्यांचेच आपण सगळे फॅन असतो, चाहते असतो, त्यांनी डोक्यावर घेतो, ते डोक्यावर नाचवतो. पण समाजासाठी ते काय करतात, त्यांचे विचार काय आहेत कधी कळलेलं आहे का? त्यांनी समाजासाठी काय आत्तापर्यंत केलं आहे खरंच? देशासाठी, समाजासाठी, गोरगरीब लोकांसाठी, जनतेसाठी, की ज्या सामान्य माणसांनी, जनतेने हे डोक्यावर घेतलं, ह्यांना सन्मान दिला, मान सन्मान दिला, सगळं काही दिलं, त्यांच्यासाठी हे काय, ह्यांनी काय केलं? ह्या आपल्या अभिनेत्यांनी, ह्या आपल्या खेळाडूंनी काय केलं? परंतु न सांगता, न जाहिरातबाजी करता सेरेना विल्यम यांनी मोठा एक आपल्या सगळ्यांसमोर वस्तुपाठ ठेवला आहे. त्यामुळे सेरेना विल्यम यांना खऱ्या अर्थाने जीवन कळलं. यांना जीवन कळले हो. खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक केलं. मनुष्य जन्म म्हणजे काय आहे, त्याची सार्थकता कशात आहे? तर सेवेमध्ये आणि समर्पणामध्येच सार्थकता आहे. कारण समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. तर अशा गुणवान असणाऱ्या सेरेना विल्यम या खरं तर ह्यांची कीर्ती, ह्यांनी जे केलेलं काम हे अमर होणार आहे. तेव्हा सेरेना विल्यम यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मानाचा मुद्रा करतो आणि असेच सत्कार त्यांच्या हातून अजून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.